न्यूज 99. त्या दिवशी तक्रार दिली त्या दिवशी सांगितलं होतं की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून माझ्या जीवितास धोका होऊ शकतो नाही, होणार आहे. कारण आत्ता माझ्याकडे 2-400 केसचं मटेरियल तयार आहे. 4 महिन्यापासून मी संघर्ष करतोय आणि संघर्ष करत असताना 3/3/2022 रोजी आर्थिक गुन्हे शाखेनं आदेश दिले होते की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोषी आहेत आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. तसं पत्र घेऊन मी ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो, परंतु ग्रामीण पोलीस स्टेशननं गुन्हा दाखल करून घेतला नाही. राजकीय वलयापोटी किंवा राजकीय प्रेशरपोटी माझ्यावरती प्रेशर आणण्यात आलं आणि माझ्यावरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. नाईलाजास्तव मला कोर्टात जावं लागलं आणि कोर्टात गेल्यानंतर दिनांक 26/4/2022 रोजी माननीय न्यायालयाने पहिला गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले आणि हे आदेश केल्यानंतर मी ते घेऊन दुसऱ्या दिवशी 27 तारखेला 11:30 वाजता ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो आणि गेल्यानंतर PIना विनंती केली की आपण गुन्हा दाखल करावा, परंतु PI साहेबांनी टाळाटाळ केली आणि 11:30 वाजल्यापासून मी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला असताना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गुन्हा दाखल केला नाही आणि 7:20 मला पत्र दिलं की तुमच्या गुन्हा दाखल करण्याच्या आदेशावरती सातारा कोर्टाने स्टे दिलेला आहे. केवळ गुन्हा दाखल झाला असता तर तो स्टे मिळाला नसता, परंतु PI साहेबांनी जाणीवपूर्वक विलंब केला आणि कोर्टाचा आदेश असून सुद्धा कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली. मी SP साहेबांच्याकडं PI साहेबांची तक्रार केलेली आहे. खासदार साहेबांच्या काही लोकांनी लाईट तोडलेली आहे, पोलीस स्टेशनला मला शिवीगाळ केलेली आहे. त्याची तक्रार त्याच दिवशी आपण SP साहेबांच्याकडे दाखल केलेली आहे. त्याची चौकशी चालू आहे. निष्पन्न काय होईल मला माहीत नाही, पण 11:30 ते 7 वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनला थांबून सुद्धा गुन्हा दाखल होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि 9 तारखेपर्यंत स्टे दिला होता. 9 तारखेनं कोर्टाने आम्हाला सांगितलं की तुमचं आर्ग्युमेंट तुम्हाला करावं लागेल आणि 9 तारखेला पुन्हा आर्ग्युमेंट चालू झालं. 12 तारखेला संध्याकाळी 6 वाजता परत कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि तो स्टे होता तो उठवला आणि 7 वाजता बरोबर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांच्या पत्नी आणि इतर 17 जण यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल पण झाला. आता या गुन्ह्याची वस्तुस्थिती जर बघितली तर मला 1 कोटी रुपये कर्ज दिलं. टोटल पतसंस्थेचं बॅलन्स शीट बघितलं तर 6 कोटी कर्ज. त्यातलं मला एकट्याला 20% 1 कोटी रुपये दिल्याचं दाखवलं आणि तेही दाखवलं ते रोख स्वरूपात दिल्याचं दाखवलं. 1 कोटी रुपये आजपर्यंत पतसंस्थेनं रोख पैसे दिलेले माझ्या इतिहासात मला कुठं नोंद नाही, परंतु पतसंस्थेनं रोख स्वरूपात मला 1 कोटी रुपये दिले आणि त्यासाठी जी प्रॉपर्टी घेतली होती तारण, ती प्रॉपर्टी त्यावेळेस मोर्गेज करून घेतली, मी स्वतः दिली होती. मी कधी नाही म्हटलं नाही, मी डिनाय नाही केले, कागदपत्रावरती सह्या मी केल्याच, पैसे मिळाले नाहीत हीच माझी तक्रार होती. आणि त्यांचं मत आता 5 वर्षानंतर जागे झाले आणि त्यांनी माझ्यावरती पतसंस्थेनं पहिली खोटी FIR दाखल केली की तुम्ही जे कर्ज घेतलं त्यासाठी जी प्रॉपर्टी दिली आहे ती लिटिगेशनची दिली आहे. आता त्या प्रॉपर्टीबाबत बोलायचं झालं तर खासदार जिथं राहतात त्यांच्या दारातली ही प्रॉपर्टी आहे. सुरवडीला जिथं राहत होते डेअरीवरती त्याच्या समोर 50 मीटर म्हणजे 150 फुटावरती ही प्रॉपर्टी आणि ती प्रॉपर्टी तारण दिली होती आणि ती प्रॉपर्टी बोगस दिली म्हणून माझ्यावरती खोटी पहिली FIR दाखल केली. खासदारकीच्या प्रश्नामुळे त्यांनी दाखल झाली, परंतु निश्चितपणानं सांगेन ज्या जमिनीचं लिटिगेशन होतं ते जमिनीच्या जो वाद चालू होता त्यांनी पतसंस्थेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्याचा निकाल 2017लाच त्यांच्या बाजूने झाला. 2017ला 2017 ते आज 22 5 वर्ष ही पतसंस्था का गप्प बसली होती याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. 5 वर्ष त्यांनी का गप्प बसले, त्यावेळेस त्यांनी का नाही गुन्हा दाखल केला? जर ती फ्रॉड होतं तर 5 वर्ष 1 कोटी रुपये कर्ज 20% पतसंस्थेची अमाऊंट आहे, मग त्यावेळेस ते का गप्प बसले? हे सगळं माहिती असताना केवळ पैसे तेच भरणार होते, पैसे त्यांच्याकडेच होते म्हणून ते गप्प बसले.
नाही तर गप्पर कोणच बसलं नसतं. 1 कोटी रुपये काही छोटी अमाऊंट नाही, बरं संस्थेची आहे ती पदरची नाही. अशा पद्धतीनं खासदारांनी आजपर्यंत माझी पिळवणूक केलेली आहे. गेल्या 5 तारखेला एक गुन्हा दाखल झाला. त्याबाबत बोलायचं झालं तर 26 कोटीची बोगस बिलं माझ्या नावावरती मारली. आता 26 कोटीची बोगस बिलं अशी आहेत, माझ्याकडं 6 कोटी रुपयाची साखर म्हणजे 1735 टन साखर आलेली दाखवली. माझ्याकडं 35,000 टन बगॅस, 30,000 टन प्रेसमड फर्टिलायझर आणि 5,000 टन प्रेसमड, असं टोटल 70,000 मेट्रिक टन माल आलेला दाखवलं. आता या मालाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा कॅपॅसिटी प्लॅनची ही 20 टन आहे पर डे. जर हा माल मी चालवायचं ठरवलं तर 20 वर्ष पुरेल एवढा माल आहे. म्हणजे मला परत 20 वर्ष माल घ्यायची गरज नाही. 20 वर्ष हा माल काय राहत नाही. म्हणजे हा माल मला का विकला होता, कशासाठी मी घेतला होता, की केवळ त्यांना टर्नओव्हर करायचं होता आणि त्यांना त्याच्यावरती बँक गॅरंटी पाहिजे होती किंवा बँक येणं दाखवायचं होतं आणि त्याचे पैसे त्यांना माझ्याकडून येणं आहे हे बॅलन्स शीटला दाखवायचं. एवढ्या एका कारणासाठी फक्त बिलं मारली 26 कोटी रुपयाची. 26 कोटीची बिलं मारल्यानंतर सुदैवानं माझी कंपनी जळाली. कंपनी जळाल्यानंतर त्यामध्ये माझ्यावर प्रेशर आणून परत इन्शुरन्ससाठी क्लेम दाखल करायला लावला आणि 13 कोटीचा बोगस क्लेम दाखल करायला लावला. मी पत्र दिलं, पण पत्र दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही बिलं खोटी आहेत. इन्शुरन्स मी घेणार आहे आणि घेतल्यानंतर अडकणार मी आहेत, हे नाहीत अडकणार. त्यामुळे मी याला विरोध केला आणि 2021 मध्ये मी इन्शुरन्स कंपनीला लेखी कळवलं की माझ्याकडे बिलं उपलब्ध नाहीत असताना सुद्धा. मग अशा परिस्थितीमध्ये जर मी इन्शुरन्स घेतला असता तर मला 23 कोटी रुपये मिळाले असते. आणि खासदारांना मी किती मागतोय, 3 कोटी 40 लाख रुपये जे माझे तुमच्याकडे ते द्या. आता 3 कोटी जास्त का 23 कोटी जास्त, मला निश्चित 23 कोटी कधीही घेतलेले चांगलं. मग त्यांना मी ॲफिडेव्हिट घाला म्हणलं कोर्टात, ही जर बिलं खरी आहेत, उद्या काही कमी जास्त झालं, इन्शुरन्सचा काही प्रॉब्लेम झाला तर त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारा आणि तुम्ही ॲफिडेव्हिट घाला की ही बिले खरं आहेत, उद्या मी निस्तरतो काय असेल ते. मी इन्शुरन्स घ्यायला तयार आहे. त्यांनी कुठेही ॲफिडेव्हिट घातलं नाही आणि माननीय न्यायालयाने पुन्हा त्यांच्यावरती दुसरा गुन्हा दाखल करायचे आदेश केले आणि त्याप्रमाणे गुन्हा ग्रामीण पोलीस स्टेशनात 2 गुन्हे दाखल झाले. तिसऱ्या गुन्ह्याबाबत जर बोलायचं झालं, IDBI बँकेमध्ये माझ्या नावावरती कर्ज काढलं. याची वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या नावावरती एकट्या 50 लाख रुपये शेतीचं कर्ज काढलं ऊस लावण्यासाठी. असे माझ्यासारखे बरेच आहेत. तर त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेतल्या. जे शेतकरी कधीही बँकेत आले नाहीत किंवा आमच्याबरोबर ॲग्रीमेंट केली नाही, खोटी ॲग्रीमेंट यांनी बनवली आणि आमच्या नावे 50-50 लाख रुपयाची कर्ज केली. त्याची जर हिस्ट्री बघायची झाली तर 27 तारखेला कर्ज प्रकरणासाठी अर्ज केला, 30 तारखेला शेतकऱ्याबरोबर ॲग्रीमेंट झाली आणि 31 तारखेला बँक अकाउंटवरनं पैसे आमच्या खात्यावर आले आणि आमच्या खात्यावरून खासदारांच्या खात्यावर. 3 दिवसात 10 कोटी रुपये कर्ज घेतलं. शेतकऱ्याला जर 10,000 रुपये कर्ज घ्यायचं झालं तर एक वर्ष हेलपाटे मारायला लावतात आणि तरी सुद्धा सांगतात तुझं हे कमी आहे ते कमी आहे आणि 3 दिवसामध्ये 10 कोटी रुपये कर्ज दिलं. आणि ते दिलं होतं कोणासाठी तर आम्हाला दिलं होतं. आम्ही त्या पैशाचा ऊस लावायचा, जी जमीन भाड्याने घेतली त्यामध्ये, आणि तो ऊस उत्पादित करून कारखान्याला घालायचा. ज्या दिवशी कर्ज डिस्बर्स झालं त्याच दिवशी त्यांच्या अकाउंटला पैसे गेले. आणि मग मी विचारलं आर्थिक गुन्हे शाखेत पत्राद्वारे की बाबा जर हे पैसे आमच्यासाठी होते तर तुम्ही ते वर्ग करून का घेतले पर्सनल नावावरती. खासदारांच्या स्वतःच्या पर्सनल नावावर हे पैसे गेले आणि रिपेमेंट केलं शुगर फॅक्टरीने. म्हणजे हे पैसे त्यांच्या इक्विटीत आले, त्यांच्या भांडवलात त्यांनी कारखान्यात मिसळले. त्यांनी जे काही त्या कारखान्यात भांडवल गुंतवलं त्यामध्ये ते पैसे गेले. तर तुम्ही असं का केलं, तर त्यांनी असं उत्तर दिलं. हसण्यासारखं उत्तर आहे, म्हणजे खासदारकीला शोभल असं उत्तर आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे लेखी आहे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये, सदर परिस्थिती दुष्काळजन्य वाटल्याने हे ऊस लावतील याची खात्री वाटली नाही. त्यांनी सांगितलं की आता दुष्काळ पडलाय, ऊस लावणार नाहीत, म्हणून आम्ही हे पैसे आम्ही घेतले. म्हणजे संध्याकाळी 11 वाजता माझ्या खात्यावरती पैसे आलेत, 11 वाजून 5 मिनिटांनी त्यांच्या खात्यावर गेलेत. म्हणजे 5 मिनिटात त्यांच्या लक्षात आलं की आता दुष्काळ पडला. म्हणजे अशा पद्धतीनं उत्तर देत आहे. त्यांना विचारलं मी आयुर ट्रेडर्सला गोडाऊन नाही साखर ठेवायला, साखर ठेवली कुठे एवढी 1700 टन साखर. 1700 टन साखर ठेवली तर त्याला काहीतरी गोडाऊन पाहिजे, काहीतरी एरिया पाहिजे. माझी कंपनी झाल्यानंतर 1 किलो माल शिल्लक नाही, त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. म्हटलं 1 किलो पण नाही आहे, मग साखर कुठे आहे. मग त्यांनी उत्तर असं दिलं की दिगंबरा गवळ्यांनी साखर आमच्याकडून नेली इथून ट्रकनं आणि ठेवली आमच्या गोडाऊनला सरोडीच्या. त्याचं भाडं त्यांनीच भरलं, त्याचं वॉचमॅनचे पैसे त्यांनीच भरले, त्या गाडीचं जे काय तिथं
हँडलिंगला जे काही चार्जेस लागतील ते सगळं त्यांनीच भरलं. मी म्हणलं हे सगळं ठीक आहे, पण एखादा किलो तरी मी खाल्ली असेल त्यातली, पण ती मी नाही खाल्ली. 100% रिटर्न गेली. आणि केवळ कागदोपत्री अभ्यास करून मला अडचणीत आणण्याचा कार्यक्रम जो त्यांनी लावलेला आहे, मी निश्चितपणानं सांगेन त्यांना माझी हात जोडून विनंती केली होती, खासदार साहेब तुम्हाला आणि मला सगळ्या विषयी मला मुळावरती यायला लावू नका. कारण 15 वर्ष मी आपल्याबरोबर काम केलं आहे, आपल्या तालमीत वाढलो आहे, आपले गुण नक्की माझ्यात उतरले. मी जीव गेला तरी वाकणार नाही, हे तितकंच सत्य आहे. मी त्यांना जाहीरपूर्वक सांगितलं होतं, मी तुमचाच कार्यकर्ता होतो, तुमचेच गुण माझ्यात आहेत, त्यामुळं मी कुठं कमी पडेल असं निश्चित समजू नक्की देणार, यात कुठेही शंका बाळगायची कारण नाही. त्यांचं ॲफिडेव्हिट जर बघितलं, मी त्यांच्या सुविध पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी कोर्टात दाखल केलेलं ॲफिडेव्हिट आहे माझी. अशा अनेक केसेस आहेत त्यांच्यावरती. मिनिमम 300 ते 400 केसेस होतील एवढं मटेरियल आता सध्या माझ्याकडे उपलब्ध. 300 ते 400 मी जाणीवपूर्वक आकडा सांगतोय, मी मोकळ्यात सांगत नाही. त्यांनी खोट्या केसेस माझ्यावरती 3-4 जणांच्या केल्या. MPD सारख्या गुन्ह्यामध्ये, MPD म्हणजे दुसरा मोकाच आहे, या गुन्ह्यामध्ये कोर्टाने बेल दिला का, तर त्याच्या अकाउंटवरून आपल्याला आले होते 37 लाख रुपये, आपल्या अकाउंटवरून गेले 37,04,000 किती, तेच 933 रुपये रिपे. म्हणजे 156(3) करत असताना कोर्ट एक बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्याकडून कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर MPD सारख्या गुन्ह्यामध्ये कोर्टाने आपल्याला बेल दिला. आणि निश्चितपणानं सांगेन की विजय काही झाला तरी सत्याचा होणार आहे. तर जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सांगितलंय की 2013 सालीमध्ये दिगंबर आगवणे यांना 36 लाख रुपये, 32,90,506 रुपये ॲफिडेव्हिट आहे, कोर्टात दिलंय, मी उसने दिले आणि त्यांना ते बुडवायचे म्हणून त्यांनी आमच्या विरोधात खोटी तक्रार केली. कारखान्यासाठी जी इक्विटी जमवली 90 कोटी रुपये, ती कुठून आणली? दिगंबर आगवणेला तोंडपाठ आहे, कागद बघायची सुद्धा गरज नाही. खूप अभ्यास केला आहे 4 महिने, त्यांनी त्यांच्यावर केला नसेल एवढं मला करावं लागतं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माझी इन्शुरन्सची बिलं कशी खरी आहेत हे मी प्रूव्ह केलं पाहिजे ना, ते प्रूव्ह करतात. दुर्दैव आहे का नाही? मी म्हणतो हे खोटं आहे आणि ते म्हणतात हे खरं आहे. इतिहासात असं कधी झालं नसेल. इन्शुरन्स मी म्हणतोय हा खोटा आहे, हा मला नको, आणि ते म्हणतात नाही नाही खरं आहे, हा मिळाला पाहिजे. म्हणजे हसण्यासारख्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि आजही खासदार साहेबांचं मत आहे की इन्शुरन्स घे. मी म्हणतो इन्शुरन्स नको, मला माझे पैसे दे. तुमचं बोलणं होतं का? नाही, आमचे पुण्यात एक बैठक झाली. आमचे कॉमन मित्र आहेत नितीन शेठ थोपटे म्हणून, त्यांचं म्हणणं होतं की एकदा फक्त माझ्यासाठी बसा. आम्ही त्यांना सांगितलं होतं की ह्यांची उंची काय आहे, त्यांच्याबरोबर 15 वर्ष राहिलो, हे काय करणार, कसं करणार, याचं ज्वलंत उदाहरण त्यांना दिलं होतं. तर ते म्हणले नाही, मला मैत्रीची शपथ घातली आणि एकदा भेटा म्हणले. आम्ही पुण्यात भेटलो रात्रीच्या 3 वाजता एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये. भेटल्यानंतर भेटलो 3 वाजता, 3 ते साधारण 5 वाजेपर्यंत आमची भेटी चालली, 5-5:30 वाजे. निष्पन्न काहीही झालं नाही. त्यात निष्पन्न एवढं, माझे 23 व्यवहार आहेत ते त्यांना मान्य आहेत, पण पैसे द्यायचे. असं होतं का? इन्शुरन्स करून पैसे घे असं कसं म्हणू शकतो? जो माझी कंपनी 2018 मध्ये जळाली त्याचा इन्शुरन्स क्लेम मी करत नाही, कारण त्यात 8 कोटीची बोगस बिलं त्यांची, आणि ही बोगस बिलं मी स्वीकारत नाही. मी इन्शुरन्स कंपनीला प्रोव्हाइड केली नाही, म्हणून इन्शुरन्स कंपनीनं माझा इन्शुरन्स रिजेक्ट केला आणि माझे असणारे त्यांच्याकडे पैसे मी त्यांना मागतोय, जे मी कर्ज काढून दिले होते. घर प्रपंचावरती माझ्या राखरंगोळी करायची ठरवली, ते दिले पाहिजेत. एवढा सिंपल विषय होता, एवढा पुढे ताणायची गरज नव्हती. तू नाही इन्शुरन्स करायचा, तुझं ते पैसे घे. परंतु वेगळ्या पद्धतीनं मल्टिप्लाय काहीतरी करायचं आणि सांगायचं की आगवणेंना आम्ही काय विकलं होतं, बघ्याचा ढीग विकला होता. काय विकला होता? मी म्हणलं बाबा 4 टनाच्या गाडीमध्ये 10 टन माल बसवून दाखवा. जी बिलं त्यांनी बनवली आहे ते म्हणले तुम्ही स्प्लिट करून बिलं मागितली. असं होतं का? उगता समजा तुमच्याकडून माल घ्या, तो बी मी घेतला नाहीये, माझ्या अकाउंटने घेतला असं त्यांचं मत आहे, जो माझ्याकडे अकाउंटंट म्हणून पण नाहीये. त्यांना ठरवला, त्यांना ॲग्रीमेंट केलं, मी नाही. 26 कोटी रुपयाचं ॲग्रीमेंट माझ्या कामगारानं केलं आणि माल टनावरती नाही घेतला. आता टनावरती घेतला तर कामगाराला आपण पावर्स देऊ की बाबा 2600 रुपये टनाने घे, 2500 रुपये टनाने घे, पण तू उगता माल घेतलाय. मग तो वजन कशाने केला होता त्यांनी वजन करून कसा ठेवला होता, की तिथून मी उचलून कसा आणला,
किंवा उचलून कोणी न्यायचा होता, त्याचं वजन मी व्हेरीफाय कसं केलं की हा 25,000 टन आहे, 30,000 टन आहे. बरं तो नेऊन मी काय करणार होतो. बरं हा आणल्यानंतर सगळ्यात आनंदाची गोष्ट त्यांना सांगितलं मी AWला की साहेब ही ठेवायला जागा किती लागेल याची कॅल्क्युलेशन केलंय का तुम्ही. मग ते म्हणले कसं करायचं. त्यांना क्युबिक फुटावरती मी काढून दिलं. तर 250 एकर जमीन लागेल ही जागा ठेवायला, माल ठेवायला. आणि माझ्याकडे 5 एकर. ही कंपनी माझी 5 एकरामध्ये, 8 एकरात कंपनी, 3 एकरात मशीन गोडाऊन आहे. राहिले 5 एकर. 5 एकरात सुद्धा पाठीमागे जायला रोड आहे. म्हणजे तिथं किती जागा राहिली शिल्लक. 5 एकर. या 5 एकरात माझा सुद्धा माल बसत नाही. तसे फोटोग्राफ्स मी प्रोव्हाइड केले की बाबा हे खोटं आहे. माझ्यावरती दबाव आणून पंचनामा करायला लावला. पण पंचनामा करणं इथपर्यंत ठीक आहे, पण याचा आर्थिक मोबदला जर मी घेतला तर यात मी दोषी होईल. माझी बायको त्याला 50% पार्टनर आहे. मी हा इन्शुरन्स क्लेम घेणार नाही. म्हणून आपण पेपर सबमिट केले. मी येणं पण दाखवले आणि देणं पण दाखवले. एकाच कॅल्क्युलेशनमध्ये केवळ हिशोब वाढवण्याच्या दृष्टीनं ते केलेलं आहे. इथं त्यांनी केलेलं आहे, मी नाही केलेलं. त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे. सातारामध्ये प्रेस घेण्याचं कारण काय. रात्री गुन्हा दाखल झाला, पत्रकारांची माहिती मिळणार, तुम्ही आज सातारामध्ये प्रेस घेताय, यातून तुम्हाला काय साध्य करायचं आहे. मला साध्य एवढंच करायचंय की जो आवाज आहे तो दाबला जाऊ नये. कमीत कमी पत्रकार मित्र माझ्या बरोबर राहावेत. कारण फलटणमधले पत्रकार सुद्धा आहेत, पण काही दबावाखाली बातम्या लागत नाहीत. माझी विनंती आपणास एवढीच राहील की सातारमध्ये प्रेस घेण्याचं एवढंच की निर्भीड पत्रकारिता बघायला मिळेल. काय 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 15 लाख रुपये कॅश भरली, 15 लाख रुपये विड्रॉल केली. खात्यावर बॅलन्स 500 रुपये बँकेच्या, स्वराज पतसंस्थेच्या खात्यावर 500 रुपये. तीच कॅश फक्त रिपीट मारून घेतली 5 वेळा, झाले 90 लाख. आणि 9,48,000 रुपयाचा एक चेक, तीही कॅशच भरली. म्हणजे 99,48,000 रुपये बँकेत कॅश भरली त्याच दिवशी, आणि त्याच दिवशी विड्रॉल. तुम्ही मगाशी म्हणला की आता हे जरी पैसे भागवले तरी आता ती लढाई संपणार नाहीये. नेमकं ही आता आर्थिक लढाई राहिलेली नाही, राजकीय लढाई झाली नाही. राजकीय कशी म्हणता येईल. राजकीय माझं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केलाय, माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलाय, माझ्यावरती 3 खोटे गुन्हे दाखल केले, MPT सारखा गुन्हा दाखल केला जो माझ्याकडं ऍप्लिकेबल नाहीये. ज्या संस्थेचा मी सभासद नाही त्याच्यावरती माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आणि न्यायालयाने तो गुन्हा काढला, पण तो विषय संपला. म्हणजे त्यामध्ये बेल अटकपूर्व दिला आणि कोर्टाने निर्देश पण दिले की जर तेवढे पैसे गेले असतील तर तुम्ही हिशोब द्या. तुम्हाला जे 38 लाख रुपये दिगंबर अगोलेंच्या अकाउंटवरून आलेत ते कशाचे आलेत तुम्ही हिशोब द्या. त्यांचा वकील नाही देऊ शकला हिशोब. कशाचे आलेत सांगितलं पाहिजे ना. परंतु निश्चितपणानं सांगेन, ज्यांनी खोट्या तक्रारी केल्या आतापर्यंत त्यांच्यावर 9 जणांवरती फलटणला कोर्टात दावा दाखल केलेला आहे. ज्यांचे खोटे तक्रारी आहेत एकालाही सोडणार नाही. जो कोण चुकीचा करेल मग कोणी पण येऊ द्या. आणि आवर्जून सांगेन ना, आवर्जून मी पेपरला जाहीर नोटीस दिलाय. जर मला बारामतीकरांनी म्हणा किंवा रामराजे साहेबांनी म्हणा पुढं केलं असतं तर माझा गुन्हा हा 26 तारखेला, ज्यावेळी 27 तारखेला मी 11 वाजता जर जाऊन बसलो असतो त्याच दिवशी दाखल झाला. त्यामुळं पोलीस यंत्रणा संपूर्ण त्यांच्या बरोबर आहे. पोलीस यंत्रणेबाबत मी जास्त काय बोलणार नाही, परंतु पोलीस यंत्रणेबाबत सुद्धा मी कोर्टात गेलेलो आहे. माझं SP साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला गायडन्स केलेला आहे. चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि योग्य पद्धतीनं न्याय देतील असा मला विश्वास आहे. परंतु खालची जी काही मंडळी आहे ती निश्चित खासदाराच्या दबावाखाली आहे हे तितकंच. जयकुमार गोरे पण तुमच्याबरोबर होते. जयकुमार गोरे आणि रणजित सिंह चांगली जय विरोधी जोडी, त्यात तुम्ही पण होता. त्यांनी काय मध्यस्थी केली का नाही. रामराजे साहेबांनी त्यांना काय सांगितलं. मला जो कोणी मदत करेल, जो कोणी या क्षेत्रामध्ये सांगेल, मग तो विरोधक असू द्या किंवा हा काही राजकीय विषय नाहीये, जो कोणी मदत करेल. मी भाजपचा आहे, मी अजून राजीनामा दिलेला नाही, मी भाजपमधून अजून बाहेर पडलेलो नाही किंवा मी असं कुठेही अजून स्टेटमेंट नाही केलं मी भाजपचा नाही. फडणवीस साहेब परवा म्हणाले की खोट्या तक्रारी केल्या. फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की मी पेपर घेऊन केव्हा येऊ सांगा, वेळ द्या. त्यांची वेळ मागतो गेली 6 महिने, पण फडणवीस साहेब वेळ द्यायना. त्यांनी वेळ द्यावा, सगळे पेपर घेऊन यायला तयार. काय काय दिवशी तक्रार दिली त्या दिवशी सांगितलं होतं की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून माझ्या जीवितास धोका होऊ शकतो नाही, होणार आहे. अजूनही सांगतो, कारण आत्ता माझ्याकडे 2-4 केसचं मटेरियल तयार आहे. एकदम देऊन काही उपयोग नाही. हळूहळू जसं जसं पुढचं काम संपेल तसं मी देत जाईल. परंतु अशा 100 केसेस घेण्यापेक्षा त्यांना एक 302ची केस घेतलेली अंगावर बरं वाटेल असं माझं मत. त्यामुळे तो निर्णय घेतील. आणि
व्यावहारिक दृष्टिकोनातनं बघितलं तर त्यांना तो घेणं उचित वाटेल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी ते काय करतात मी सांगू शकत नाही. हां, आमची मैत्री घट्ट होती हे तितकंच सत्य होती. ज्या दिवशी आमचे वाद चालू झाले आणि वाद चालू झाल्यानंतर निर्णय झाला की तुम्ही माझं मिटवणार नाही तर मला वेगळा मार्ग पत्करावा लागेल, आणि त्याप्रमाणे मी माझा मार्ग पत्करला. यामध्ये बऱ्याच लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. बरीच लोक आली, त्यांनी सांगितलं की हे थांबलं पाहिजे कुठंतरी. लोकांची इच्छा होती हे थांबलं पाहिजे, हे बरोबर नाही. तुमच्या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणार आहे, परंतु फायद्यापेक्षा माझा घर प्रपंच जर नाही वाचला तर राजकारण करून करणार काय? माझी फर्स्ट प्रायोरिटी आता माझा घर प्रपंच वाचवणं एवढीच आहे. माझ्या विरोधात खोट्या केसेसचं सत्र चालू आहे, खोट्या तक्रारी चालू आहेत. आज सकाळी मला प्रेमपत्र आलेत 7 प्रेमपत्र, 2 3 4 5 6 7 8 तक्रारी माझ्या विरोधात दाखल. आता ह्या कधी केलेत? 19/3ची एक आहे, 20/3ची एक आहे, 22/3ची एक आहे. ही माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती. आता सकाळी आले त्यांची उत्तर बघूया. काही लोकांना तर मी ओळखत पण नाही, ज्यांनी तक्रारी केल्या त्यांची ओळख तरी पाहिजे आपली. हो, काय तुझा विषय येतो तरी. असे बरेच तक्रारदार त्यातली ओळखीचे नाही. आणि फलटणमध्ये जर तुम्हाला कोणाला तक्रारदार पाहिजे असतील तर खासदारांच्याकडे नक्की ते मिळते. कारण 1 लाख रुपये मिळवायचे असतील तर तक्रार द्या, हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि दिगंबर आगवणेंच्या खोट्या सहीची पत्र पाहिजे असतील तरी त्यांच्याकडे मिळतील. पत्र तयार करायला अतिशय एक्सपर्ट आहेत. कारण मलाच विश्वास बसायला नक्की हे खरं आहे का खोटं आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी काही वेलनेतनं बोलतोय असा प्रकार नाही आहे, पण ही खरी वस्तुस्थिती आहे. कुणाला जर चुकून माझ्या काही सहीचे पेपर पाहिजे असतील तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आपण माझ्यावरती खरे खोटे 3 गुन्हे दाखल केले. न्यायालय नक्की त्याची सत्यता पडताळेल. 3ही गुन्ह्यामध्ये मला बेल झालेला. 3 गुन्ह्यापैकी 3ही गुन्हे दुसऱ्याचे आहेत, तुमचा एक बी नाही. स्वतः कुठल्या तरी कागदावर सही करा, कुठल्या तरी एखाद्या कागदावर. आणि तुमचं जर म्हणणं आहे 26 कोटीची बिलं खरी आहे तर घाला की ॲफिडेव्हिट कोर्टात, काय अडचण आहे. एकदा सांगा कोर्टाला की ही बिलं मीच दिली तर ही खरी आहेत, संपला ना विषय. मी घेतो इन्शुरन्स, कशाला वाद होतोय. 23 कोटी घेतो. त्यांनी जर ॲफिडेव्हिट घातलं की ही बिलं खरी आहेत आणि हे सगळं खरं आहे, हे पंचनामे केलेले खरे आहेत, त्यांनी ॲफिडेव्हिट घातलं तर मी इन्शुरन्स घ्यायला मोकळा, आमचा वाद मिटला. माझं काहीच म्हणणं नाही. ॲफिडेव्हिट घातलं पाहिजे खासदारांनी. उद्या जे काही कमी जास्त झालं तर त्याला माझी जबाबदारी पाहिजे किंवा मी जबाबदार असेल. नाही तर आयुर्वेटर्स नाव करून देतो, घ्या इन्शुरन्स तुम्हीच, अडचण काय. सिंपल आहे ना. त्यांचा जो कारखाना आहे सगळ्यात महत्त्वाचा आवर्जून सांगेन, निर्मिती कारखान्यामध्ये रूट टर्बाईन पॅनल आहे. त्यांना ज्ञात असावं कदाचित. रूट टर्बाईन पॅनल म्हणजे तिथं बग्या सेव्हिंग होत नाही. वीज निर्मितीसाठी बाहेरून बग्यास आणावं लागतो उलट. आणि तसं ते टर्बाईन आहे. आणि त्या टर्बाईनमधनं ते मला सांगतायत 26 कोटीचं ह्याला बग्यास दिलं. ते बग्यास विकत घेतात वर्षाला तेवढ्या पैशाचं, दरवर्षी विकत घेतात. ते विकत नाहीत आणि केवळ फक्त बिल बनवणे आणि बिल दाखवणे, बॅलन्स शीट वाढवणे, कर्ज मिळवणे यासाठी केलेली ती बिलं होती. आणि त्यामध्ये मी त्यांना मदत केली होती की चला ठीक आहे असू द्या, मारा परत तुम्ही तुमची घेऊन जावा. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी, कंपनी जळल्यानंतर 17 कोटी 70 लाखाची बिलं परत नेले 3 महिन्यांनी. आणि ती नेले 4 बिलात. पहिलं बिल मारलं 8,000 टनाचं,